महाराष्ट्राचे लाडके दादा अजितदादा कालवश झाले. बातमीने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. दुखाची शोककळा संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. बुधवार 28 जानेवारीची सकाळ. पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची. बारामतीमध्ये विमान लँड होत असताना रनवे शेजारच्या माळरानावर कोसळलं आणि त्यामध्ये अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला. पण नेमकं काय घडलं? आत्तापर्यंत काय समोर आलंय? हा अपघात होता की घातपात? DGCAचा अहवाल काय सांगतोय? अखेर दादांच्या विश्वासार्ह लोकांनी दादांचा घात केला. शेवटच्या 10 मिनिटात नेमकं काय घडलं पाहूयात या व्हिडिओमधून. मंगळवारी 27 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने अजित पवारांच्या बुधवारी बारामतीमध्ये 4 सभा नियोजित होत्या. त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला रवाना झाले. पण सकाळी 8:45च्या सुमारास अजित पवारांचे विमान लँड होत असताना माळरानात हे विमान कोसळलं. अपघात इतका भीषण होता की विमानाने मोठा पेट घेतला. विमान पूर्णपणे जळून खाक झालं. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झालं. आग विझवण्यात आली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने सुद्धा तातडीने कार्यवाही सुरू केली. अशातच अपघाताचे दृश्य समोर यायला सुरुवात झाली. जिथं अपघात झाला होता तिथून धुराचे लोट येत होते, तर विमानाचा सांगाडा पडला होता. इतकी भीषण आग विमानाला लागलेली होती. नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांनाच होता. अशातच DGCAने विमानात असलेल्या सर्वच्या सर्व 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते. आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांचे PSO विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी अशा 5 जणांचा समावेश होता. हे खासगी विमान VSR या कंपनीचं होतं. लिअरजेट 4F टाईपच्या या विमानाने सकाळी 8:10 मुंबईमधून टेक ऑफ केलं. त्यानंतर 8:50 हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. पण लँडिंग वेळीच अपघात झाला. राज्याचा लाडका दादा अजितदादा हरपला. बारामतीतील हृदयविदारक विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे. जेव्हा ही धक्कादायक बातमी समोर आली की अजितदादांचा बारामतीत विमान अपघातात मृत्यू झाला, तेव्हा प्रत्येक महाराष्ट्रीयनाच्या छातीत काहीतरी फाटलं. पहिला धक्का इतका जबरदस्त होता की श्वासच थांबला. पण जेव्हा तो एक धक्कादायक CCTV फुटेज समोर आला, तेव्हा दुसरा आणि खूपच मोठा, खोलवर जाणारा हल्ला झाला. मनातून एकच प्रश्न उभा राहिला, हे खरंच अपघात होतं की काहीतरी भयंकर सुनियोजित घातपात? कारण अपघाताच्या 10 तासांपूर्वी दादांना आलेला धमकीचा कॉल, मारण्याची धमकी आणि त्यानंतर सकाळीच झालेली दुःखद घटना, सर्व संकेत आणि DGCAकडून आलेला रिपोर्ट जोरजोरात ओरडून सांगतोय, हा अपघात नव्हे तर घातपात होय. बारामती एअरपोर्टचे मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की VSTSK हे विमान एअरपोर्टवर लँड करायचा प्रयत्न करत होतं. लँडिंगवेळी हे विमान धावपट्टीच्या बाजूला गेलं आणि क्रॅश झाल्यावर मोठा स्फोट झाला. हे लिअरजेट 4F टाईपचं विमान होतं आणि मुंबईवरून बारामतीला येत होतं. बारामती एअरपोर्ट हे प्रायव्हेट ऑपरेटरकडून चालवलं जात होतं. पण काही दिवसांआधीच बारामती एअरपोर्ट हे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीकडे हँडओव्हर करण्यात आलं होतं. DGCAचे मुख्य अधिकारी फैज अहमद किडवाई यांनी दिलेल्या माहितीनुसार या सगळ्या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या अपघाताबद्दल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना पायलटने सुरक्षितपणे विमान रनवेवर उतरवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. पण त्याच निर्णय क्षणी विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचा प्रथमदर्शनी दिसून येत आहे. तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी आणि 8:48 विमान कोसळलं अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय. विमानाचा ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होईल असं तपास यंत्रणेकडून सांगण्यात येतंय. पण सध्या तरी लँडिंगच्या वेळची शेवटची 10 मिनिटं क्रुशल ठरलीये असं सांगण्यात येतंय. कारण लँडिंग करण्याच्या काही मिनिटांआधीच विमानात बिघाड झाला आणि त्यामुळेच लँडिंग करताना अडचण आली. ज्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते त्या विमानाबद्दल सुद्धा आता माहिती समोर येते. त्यानुसार हे विमान प्रामुख्याने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी डिझाइन केलेलं आहे. यात साधारणपणे 8 ते 9 प्रवासी बसू शकतात. याची आसन व्यवस्था क्लब सेटिंग पद्धतीची असते, ज्यामुळे विमानात मीटिंग्स करणं सोपं जातं. एअरजेट 4F या क्लासमधल्या सर्वात वेगवान विमानांपैकी एक आहे.
हे विमान ताशी सुमारे 860 किलोमीटर वेगाने उडू शकतं. मुंबई ते बारामती हे अंतर हे विमान अवघ्या 20 ते 25 मिनिटात कापू शकतं. विमान वाहतूक क्षेत्रात या विमानाला अनेकदा लॅम्बोर्गिनी असेही म्हटलं जातं, कारण याचं इंजिन आणि एरोडायनामिक डिझाईन अत्यंत टोकदार आणि चपळ आहे. हे विमान जमिनीपासून 51,000 फूट उंचीपर्यंत उडू शकतं. या विमानाचं सगळ्यात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे विमान छोट्या रनवेवर सुद्धा सहजपणे उतरू शकतं. त्यामुळेच बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवलं जात होतं. पण दुर्दैवानं या लँडिंग वेळीच अपघात झाला. आतापर्यंत जे व्हिज्युअल समोर येत आहेत त्यानुसार विमानातल्या सामानाची राख झालीये, सीटवर रक्ताचे डाग पडले आहेत. भीषण गोष्ट म्हणजे विमानाचं सीट कोसळलं आहे त्या शेजारीच सरकारी फाईल्स सुद्धा दिसतायत. त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये दादांचं काम सुरू होतं हेच दिसून आलंय. 8:45च्या सुमारास अजित पवारांचे निकटवर्तीय नेते यांनी अजित पवार यांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी दिली. सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. ज्या रुग्णालयात अजित पवार यांना नेण्यात आलं होतं त्या रुग्णालयाबाहेर अजित पवारांचे समर्थक आणि बारामतीमधल्या नागरिक यांनी प्रचंड गर्दी केली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, मी हे माझ्या डोळ्यांनी पाहिलं. जेव्हा विमान खाली उतरत होतं तेव्हा ते कोसळेल असं वाटलं आणि ते कोसळलंच. त्यानंतर मोठा स्फोट झाला. त्या 10 मिनिटात जवळपास 4 ते 5 स्फोट झाले. त्यामुळे मोठी आग लागली. आम्ही धावत इथे आलो आणि पाहिलं की विमानाला आग लागलीये. विमानात पुन्हा 4-5 स्फोट झाले. आणखी लोक इथे आले आणि त्यांनी विमानातून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण आग खूप मोठी असल्यामुळे आम्ही मदत करू शकलो नाही. अजित पवार विमानात होते ही आमच्यासाठी खूप दुःखदायक गोष्ट आहे. मी हे शब्दात वर्णन करू शकत नाही. तर एका महिला प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं, विमान पहिल्यांदा वरून उडत गेलं, मग फिरून मागे आलं. पट्टीवर टच झाल्याबरोबर मोठा स्फोट झाला. पट्टीला टच झाल्यावर विमान जागेवर फिरलं आणि स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. आणखी एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर स्फोट झाला आणि 2 मृतदेह उडून बाहेर आले. गॉगल आणि हातातील घड्याळावून आम्ही अजित पवार यांना ओळखून बाहेर काढलं आणि त्यांना मदत केली. विमानानं एक गिरटी घेतली होती आणि दुसरी गिरटी घेताना विमान वर न जाता खाली पडलं आणि मोठा अपघात झाला. अजित पवार यांना आम्ही सर्वात आधी बाहेर काढलं. मृतदेहाचं शीर नीट दिसत नव्हतं, पाय फुगलेले होते. आम्ही घरातले ब्लँकेट आणि इतर कपडे देऊन दादांचा मृतदेह त्यात गुंडाळला. आता सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण वळतोय की ज्यांनी सगळ्याची झोप उडवली ती म्हणजे सीसीटीव्ही फुटेज. एका जवळच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झालेली आहे. संपूर्ण घटना, आता ही जी घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये जी कैद झाली आणि त्यावरून खरं त्या विमानात काय झालं होतं याची सगळी माहिती समोर आली. वेळ होती सकाळची 8:46. आता या फुटेजमध्ये असं दिसत होतं की विमान धावपट्टीच्या दिशेने येतंय, पण अचानक त्याचा समतोल बिघडतो. आत्तापर्यंत हवामान खराब होतं, विमानात बिघाड झाला किंवा काय असे 2-3 अंदाज वर्तवले जात होते. पण एका पेट्रोल पंप जो त्या धावपट्टीच्या शेजारी होता आणि त्याचा जो कॅमेरा आहे तर तो त्या दिशेला वळवलेला होता आणि त्या कॅमेऱ्यामध्ये सगळं दिसलं. विमानाचा उजवा पंख जमिनीकडे झुकताना दिसला आणि काही सेकंदात एक मोठा आगीचा गोळा आकाशात दिसला. तपासात समोर आलंय की अपघाताच्या अगदी काही सेकंद आधी कॅप्टन शांभवी पाठक यांचे शब्द होते, ओ शिट. याचा अर्थ त्यांना भयंकर काहीतरी जाणवलं होतं जे त्यांच्या नियंत्रणाबाहेर होतं. वैमानिकानं मेडे कॉल दिला होता की नाही याची चौकशी आता होणार आहे. पण विमानाची कोणती सिस्टम फेल झाली, नेमका काय झालं होतं की ते प्रत्यक्षदर्शीनी लोक उपलब्ध होते ते त्यांनी जे सांगितलं ते ऐकून अंगावर काटा येतो. शेतात काम करणारे शेतकरी सांगत होते, विमान खूप खालून उडत होतं, त्याच्यातून धूर निघत होता. जमिनीला स्पर्श होताच मोठा स्फोट झाला. विमानाचे तुकडे आमच्या घरापर्यंत उडाले. दुसरी एक बाई म्हणाली, स्फोट इतका भीषण होता की त्याच्यातून 2 मृतदेह विमानातून बाहेर फेकले गेले. आम्ही धावत गेलो. आगीचे लोट इतके मोठे होते की जवळ येता येत नव्हतं. पण गॉगल आणि हातातील घड्याळावून आम्ही ओळखलं की आमचे लाडके अजितदादा कालवश झाले. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो करणार आहे. हे डिपार्टमेंट नागरी उड्डाण मंत्रालयाच्या अंडर येतं, ज्यातून विमान अपघातामागची कारणं शोधली जातात. अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीमध्ये असलेले सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि शरद पवार असं सगळंच पवार कुटुंबीय बारामतीला रवाना झालंय. तर अजितदादांना जेव्हा रुग्णालयात आणण्यात आलं तेव्हा तिथे त्यांचे पुतणे योगेंद्र पवार उपस्थित होते. यानंतर रोहित पवार हे बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. तर त्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार हे सुद्धा बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचले. अजित पवारांसोबत काम करणारे नेते, राज्यातले देशातले नेते यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली. त्यावेळी कित्येक नेत्यांना अश्रू अनावर झाले. लोकांनी स्वयंस्फूर्तीनं बारामती आणि बीडमध्ये बंद पाळला आहे. तर बारामती मेडिकल कॉलेज बाहेर अजित पवारांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली आहे.
कार्यकर्ते भावनावश होऊन घोषणा देत आहेत. पोलिसांचाही कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. अजित पवारांच्या मृत्यूमुळे सगळ्या महाराष्ट्रावरच शोककळा पसरली. कारण अजितदादा एक कर्तव्यदक्ष, निष्ठावान, आदर्श व्यक्ती होते. लाडक्या बहिणींच्या डोक्यावर त्यांचा हात होता. शेतकऱ्यांच्या पाठीवर दादांची थाप होती. दादांच्या जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झालीय. मी आणि माझ्या संपूर्ण परिवाराकडून अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली.